शंकर सुतोमानंदना सिद्धिविनायक श्री गजानना। नमस्कार, मी नितीन गोविंद सरंगर, मी गैरसमज जॉब आहे. मी आता अशा व्यक्तीचं मी परिचय करून देणार आहे ज्याचं नाव डॉक्टर प्रकाश गोटाने आहे. हे इंटरनॅशनल ग्लोबल पीस डॉक्टरेट सोशल वर्क दिल्ली या संस्थेचे फाउंडर सुद्धा आहेत आणि सोमन सोशल ह्युमन राईट्स काउन्सिल रजिस्टर्ड विथ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याचे नॅशनल एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट सुद्धा आहे. त्यांच्याविषयी एकच बोलू शकतो की ते जरी माझे मित्र असले परंतु ते एक इतके मोठे सोशल वर्कर आहेत की एका वेळोवेळी त्यांनी सर्वांना मदत केलेली आहे. त्याच्यापैकी मी सुद्धा एक आहे. आणि खरं सांगतो की फक्त लोकांना मदत करणे लोक पैशाची मदत करतात, पण हे आहे का सामाजिक माध्यमातून लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. अशामध्येच त्यांच्याविषयी करू शकतो की ते मॅक्झिमम मेडिकल फील्डमध्ये सोशल मेडिकल वर्कर म्हणतो आपण, त्याप्रमाणे त्यांचं हे मोलाचं कार्य ते नेहमी करत असतात. आमच्या व्यवस्थेमध्ये कुठेही कोणाही प्रॉब्लेम झाला कुठल्याही साहेबांना विचार आलेच तर असा असा प्रॉब्लेम आहे की ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सदैव तत्पर असतात. अशीच एक घटना आमच्या आमच्याकडे वेगळी आहे. त्यांचं नाव आहे मल्लिकार्जुन. आज त्यांचं एक मोठं ॲक्सिडेंट झालं होतं हैदराबादला असताना. आणि एक थोडक्यात सांगायचं असं की त्यांचं जे ऑपरेशन होतं ते खूप क्रिटिकल होतं. ते सहशक्य होणार नव्हतं, परंतु ते डॉक्टर कोंडाई साहेबांच्या रेफरन्सने एकदम सुरेख पार पडलेले आहे. माझं नाव मल्लिकार्जुन शिवप्पा पॅटिंग आहे. 20 मार्च 2011 रोजी हैदराबाद इथे मुलतल गावाच्या हायवेवरती माझा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला होता आणि माझा डावीकडचा पाय पूर्णपणे फ्रॅक्चर होता, इन्फेक्टेड होता आणि श्वास बंद झालेला. माझ्या मित्रांनी मला श्वास दिला आणि नंतर मला हॉस्पिटलमध्ये नेलं. मला डॉक्टरांनी इकडच्या डुप्लिकेट प्रवास टाकून ऑपरेशन करून मला मुंबईला पाठवलं. त्याच्यानंतर खूप माझे ऑपरेशन झाले, 2-3 ऑपरेशन झाले. फर्स्ट यायचं, कधी इन्फेक्शन व्हायचं, खूप परिस्थिती खराब होती. माझे नातेवाईक भरपूर आहेत, पण त्यावेळेस मला मुली बघायला आलं. त्यावेळेला कोरोनाही नव्हतं, कोणतंही काही नव्हतं, सगळं नॉर्मल चालू होतं. आणि मला म्युन्सिपाल्टी हॉस्पिटलमध्ये खूप भीती वाटायची. मला जायचं नाही, कारण स्वच्छता नसते, डॉक्टर शिकवून येत असतात, माझ्यावरती एक्सपेरिमेंट करतात, अशी मनात एक भीती होती. म्हणून घरचे माझे ऐकून मला पण
प्रायव्हेटमध्ये उपचार केले. मला प्रायव्हेटमध्ये आमचा डॉक्टर जे सुंदर म्हणून मला त्यांनी 2दा ऑपरेट केलं आणि 3ऱ्यांदा ऑपरेशन करताना त्याच्या चूक झाली. माझं नस ब्रेक झालं. त्यांनी हात वरती उचलला आणि बोला, आता आमच्याकडे मशीन नाही आहे, तुम्ही यांना साईनमध्ये घ्या. माझे दोन्ही भाऊ, फक्त दोन्ही भाऊ, बाकी कोण मित्र नाही, नातेवाईक नाही, कोण नाही. आणि रक्त वाहत होतं. प्रायव्हेट ॲम्ब्युलन्समधून मला साईनमध्ये नेलं. साईनमध्ये अशी हॉस्पिटल, मला जे मनात नव्हतं की मला म्युन्सिपालिटी हॉस्पिटलमध्ये जायचं नव्हतं आणि शेवटी तेच झालं. मी म्युन्सिपालिटी हॉस्पिटलमध्ये आलोच आणि रक्त वाहत होतं. एक दाणा नाही, पाणी नाही, लघवी नाही, टॉयलेट नाही, एकच पोझिशनमध्ये असं पडलेलं होतं. 4 दिवस गेले. 4थ्या दिवशी भावाला आता काय गाणं तो इकडे तिकडे फोन लावत होता. कोणी नाही आलं त्या टाइम. शेवटी बहिणीला मोठ्या भावाने रडत सांगितलं, ताई मी खूप प्रयत्न केले, हैदराबादवरून इथं आणलं, प्रायव्हेटमध्ये पण आणलं, माझ्या अंगावरती आज पण काटे करत साहेबांचं नाव, आज मी जिवंत आहे, सगळं स्पष्टीकरण सांगतो. तर बहिणीला बोललं भाऊ की ताई माझ्या हातून जेवढं प्रयत्न करायचे केले, पण आता तू काय राहणार नाही, खूप सिरियस आहे, तुला भावाला वाचवायचं असेल तर माझ्याकडून जेवढं प्रयत्न होईल तेवढं तर नाही, खूप वेळ कमी आहे. तर बहीण पण रडून काय करू, कोणाला भेटेल, कुठे जावं, कोणाकडून मदत भेटेल. तर बहिणीने भाऊजींना फोन करून, बाबू कांबळे माझा भाऊजी, तर त्यांनी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन सांगितलं आणि त्याची ओळख निघाली शीला मॅडम म्हणून. शीला मॅडमची ओळख म्हणजे साहेबांची ओळख. भावाला फोन आला साहेबांचा, ते मी प्रकाश नारायण ठाणे सांगतो, तर तुम्ही कुठल्या वार्डमध्ये किंवा कुठे काय तुम्ही माहिती दिली. मग नंतर अजून एक फोन आला की माझ्या मुलीचं घरात नाही. मग नंतर त्याच्या मनात काय माहिती नाही, ते माझ्यासमोर येऊन पडले. माझे हे साहेब कुठले साहेब माझे नातेवाईक नाही, माझे कोण गावचे नाही किंवा लांबचे असे कोण संबंधित कोणच नाही, माझ्यासाठी अनोळखी अननोन बस. ते माझ्यासमोर आले, जे तिथे शिकवू डॉक्टर असतात किंवा ते ट्रेनिंग वगैरे असतात, त्यांच्याकडून माझी माहिती घेतली. त्यांना बोलले की हा पेशंटचं तुम्ही काय करता, काय केस तुला फ्रॅक्चर, तर फ्रॅक्चर तुम्ही असं हे झालं, तो एक आला म्हणून तो नाही होतं वेन ब्रेक झाली, तुम्ही वेन काय केलं नीट जसं आमच्या हां तिथे डॉक्टर होते सायन्सचे ऑर्थोचे गोरे डॉक्टर, ते आले. साहेब बोलले की हा पेशंट खूप सिरियस, जर उद्या काय झालं मी तुम्हाला तुम्हाला पर्पज व्हॅलिड रिझन मला द्यावं लागतं. तर तो घाबरला, काय माहिती नाही, मला काय माहिती नाही, जे पेडवरती पडले. साहेबांनी त्यांच्याकडून गायडन्समधून एक लेटर लिहून, माझ्याकडे आहे ते लेटर आहे अजून पण मी सामान घेऊन, ते लेटर त्यांनी लिहून दिलं की साहेब ह्या पेशंटची जबाबदारी मी घेतो. साहेब बोलले नाही, मला हा बरा झाला पाहिजे, मला शासन ॲम्ब्युलन्समधून याला कुठे घेऊन जायचं ते तुम्ही घ्या आणि हे सगळं तुमच्या हातात आहे, जर काय झालं तर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. ते लेटर घेऊन मला गेम हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आणि हे पण म्हणजे तिथे हा पेशंट वेट नाही करणार किंवा अपॉइंटमेंट नाही घेणार, याचं पहिलं ऑपरेशन झालं. आणि तसंच दुसऱ्या दिवशी तसंच झालं, सगळं अपॉइंटमेंट कॅन्सल झाली आणि पहिलं ऑपरेशन माझं झालं. तर त्या साहेबांना मी मनापासून प्रणाम करतो की केममध्ये माझं ऑपरेशन नसतं, एकदम फर्स्ट क्लास, एकदम अशी रडत होते माझे भाऊ, माझे घरचे पण सगळे
आता पण माझ्या अंगात शहारा आहे. मी मृत्यूच्या दारातून असलो होतो, साहेबांनी मला काढलं बाहेर. मी 28 नंबर वाढला, मला शिफ्ट केलं, एकदम बरं झालं. उठून मी 5व्या दिवशी उठून बसलो, स्वतः टॉयलेट केली, लघवी केली. भाव माझा रडला त्या दिवशी. ते स्वच्छ आहे. डॉक्टरने माझी खूप चांगली केली, मला डिस्चार्ज केलं. परत काही दिवसांनी माझं ते ड्रॉप डुप्लिकेटचं पायामध्ये होतं, त्याचं इन्फेक्शन वाढत होतं. सारखा चक्रा मारत मला वेळी परत साहेबांना भेटून ते काहीतरी पुन्हा मी साहेबांना फोन केला. साहेबांनी मला टाईम दिला, त्या टायमावर गेलो. त्यांनी आमचे केमचे मी ज्या ॲक्च्युअली वैद्य वैद्य साहेबांना घेऊन गेलो. त्यातून याचं रॉट आहे, फ्रॅक्चर आहे, इन्फेक्टेड आहे, तो सारखा येतो. काय त्यांनी काय नाही डिसिशन वगैरे काय आर्ग्युमेंट काय नाही. त्यांनी माझ्या ॲडमिशनच्या याच्यावरती ते अर्जंट सिरियस म्हणून इमिजिएटली ॲडमिट करा म्हणून मला पाठवलं. ॲडमिट झालो, रॉड पण निघाला. एवढं सक्सेस आणि एवढं सुरेख पद्धतीने मी साहेबांबद्दल किती बोललो, शब्द कमी पडला. माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिला, ऍक्सिडेंटला मला श्वास बंद झालेला, तेव्हा मेलो मी 20 मार्च 2018. पण पुन्हा जन्म मला प्रकाश नारायण कुठाडी साहेबांनी दिला. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही तर पाहिलं असेल मल्लिकार्जुन त्यांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांची फुटेल साहेबांची कुठली ओळख मिळते, त्याचे जे अकाउंट पर्सन होते. मी शेवटी म्हणतो ना की त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कुठलं ना कुठलं काहीतरी माध्यम असतं. त्याचप्रमाणे मल्लिकार्जुन यांच्यासाठी एक माध्यम होतं, ते म्हणजे त्यांचे सहकारी मित्र श्री राजेश पुनवणे. संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि समानतेचा माध्यम मानणारे महाकारुणिक तथा भगवान बुद्ध आणि संपूर्ण मानवतेला ज्या ज्या महामानवांनी मुळाचे विनंती केले, सर्व महामानवांना राष्ट्रभूषणांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करून आज या ठिकाणी आपण ही जे चर्चास्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, आदरणीय डॉक्टर प्रकाश नारायणजी कुटाणे दिनांक 20 मार्च 2018 रोजी या माझ्या मित्राचं ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालं, तो भाग म्हणजे हैदराबादमध्ये मक्कल या ठिकाणी त्यांचं ऍक्सिडेंट झालं. आणि क्षणाचा विलंब न करता ज्या दिवशी कोणाला त्या दिवशी क्षणाचा विलंब न करता मिळेल ते वाहन यांनी करून हैदराबाद या ठिकाणी गेले. आणि हैदराबादला गेल्यानंतर इमर्जन्सीमध्ये त्यांचं पायाचं ऑपरेशन झालं. आणि पायाचं ऑपरेशन केल्यानंतर त्यांनी मुंबईला इकडे पुन्हा रवाना झाले. आणि मुंबईला आल्यानंतर असं माहिती पडतं की पायाचं ऑपरेशन जे आहे ते काय पूर्ण यशस्वी झालेलं आहे. आणि यशस्वी न झाल्यामुळे त्यांना पायामध्ये अनेक अशा वेदना होऊ लागल्या. आणि वेदना असंही अशा वेदना झाल्या की म्हणजे त्यांना कळून चुकलं की हे पायाचं माझं ऑपरेशन पूर्ण सक्सेस झालं नाही. जर आपल्याला खरोखर म्हणजे नामस्मरण करायचं असेल तर आज या ठिकाणी आमचे जे मित्र आहेत, जे आपल्याला धडधाकट जिवंत आपल्यामध्ये हयात आहे, जिवंत आहे आणि चांगल्या प्रकारे आपलं जीवन जगत आहे, हेल्दी जीवन जगत आहे, जे चांगलं त्यांना उत्तम आरोग्य जे लाभलेलं आहे ते फक्त आणि फक्त म्हणजे आदरणीय प्रकाश नारायण कुटाणे या सर्वांना लागलेलं आहे. आज सर्वांचे महाराष्ट्र आवाज फार म्हणजे फार कमी आहे. म्हणजे त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे आज शब्द अपुरे पडतात की आज आम्ही पूर्ण म्हणजे उमेद हरवून सुटलो होतो. संपूर्ण आम्ही म्हणजे नाव उमेद झालो होतो की कुठे जाता याचा उपचार होणार नाही. आता शेवटचा म्हणजे आम्ही म्हणजे याला फक्त मरणासाठी आम्ही सोडलो. आम्ही म्हणजे पूर्ण हिंमत हरवलो होतो. घरामध्ये सर्व म्हणजे आम्ही सर्वांची आम्ही हिंमत हरली होती. आम्ही देखील फक्त हॉस्पिटलला येऊन जाऊन होतो. फक्त आम्ही बघत होतो की हा बघतो, फॅन बघतो, लाईट बघतो. म्हणजे जवळजवळ हे माणसाला ओळखच देखील बंद केलं होतं. अशा अवस्थेमध्ये तो देखील समजून घ्यावं की मला म्हणजे आता शेवटचा मला
म्हणजे मरणच मला योग्य उपाय आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आदरणीय प्रकाश पुराणे साहेबांशी योगायोगाने ओळख झाली. आमच्या बहिणीची आणि त्यांची मॅडमची त्यांनी ओळख करून दिली आणि साहेबांची ओळख झाल्यानंतर साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता म्हणजे कुठल्याही गोष्टीची वाट न पाहता हा कोण आहे किंवा कुठून आला आहे या गोष्टीचा म्हणजे त्यांनी विचार न करता ताबडतोब त्यांनी संपर्क साधला आणि संपर्क साधल्यानंतर त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून आदरणीय आमचे मित्र आहेत मल्लिकार्जुन शिवप्पा कटीमणी यांना एक ध्येय ठरवलं की या व्यक्तीला मी पुन्हा एकदा जीवनदान देणार आहे, याला स्वतःच्या बाहेर उभा करणार आहे. आदरणीय प्रकाश नारायणजी पुराणे यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. नमस्कार. या फाईलमध्ये आभारपत्र त्या आभारपत्रासोबत त्यांचं जे विनंती अर्ज आहे ज्यावेळेला पेशंट नव्याने येतो त्यावेळेस त्यांचे असलेले जे फोटो आहेत त्यांच्या आकाराचं जे स्वरूप आहे त्याची गंभीरता आहे त्याचे फोटोज जसे मल्लिकार्जुन त्यांच्या अपघातात त्यांना पायाचे फोटो ऐकले आहेत ऑपरेशनच्या आधीचे फोटो ऑपरेशनच्या नंतरचे फोटो आजही असं आहे. हा माझा डावीकडचा पाय पूर्णपणे फ्रॅक्चर झालेला. आज मी चालतो, वर उचलतो, इंडिपेंडेंट आहे, काही त्रास नाही. हाड जोडलेलं आहे, नस एकदम व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे, पहिल्यासारखं नॉर्मल झालं. आभार मानतो. खूप खूप धन्यवाद सर. अशी आणखी एक केस आहे अनवर आणि छोटे झाले माटोगडे राहतात ते. त्यांची मुलगी सगळं मानव हिला काहीतरी न्यूरो संदर्भात काहीतरी मोठा आजार झाला होता. त्यावेळेस इंटेन्सिव्ह फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, काउन्सिलिंग व इतर मेडिकल ट्रीटमेंटसाठी त्यांना न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटने जवळपास 2,80,000 इतका खर्च सांगितलं होता. तर एक सामान्य व्यक्ती म्हणून एवढं खर्च करून घेणार. तर त्यासाठी त्यांना सुद्धा एक माध्यमच मिळालं की जे त्यांचे सहकारी आहेत श्री विजय बासुटकर. त्यांच्या माध्यमातून त्यांची ओळख श्री कोठारे साहेबांशी झाली आणि कोठारे साहेबांच्या ओळखीने तो त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून न्यूरोसर्जन श्री डॉक्टर आलोक शर्मा यांच्या उपचाराखाली त्यांच्या मुलीचं पूर्णपणे आजार हा बरा झाला. चाय भी तक नहीं पिए, खुद अपना खर्च कर लेते हैं. कभी कभी गरीब आदमी को पैसा नहीं है, कभी एक चाय भी नहीं पिए के दरवाजे पे जो आए कभी खाने नहीं गया उसका मदद करते हैं. ऊपर वाले भगवान की जो है उन्होंने उम्र बढ़ाए हैं तो भी सभी गरीब की दुआ करता हम हमेशा मदद करते हैं. ते माध्यम म्हणजे त्यांचे सहकारी श्री विजय बासुटकर मी त्यांना विनंती करतो आपण. नमस्कार. मी विजय नारायण बासुटकर. असे कुठाने आमचे समाजाचे कार्यकर्ते आणि आमचे मित्र पण आहेत. आमचे कुठल्याही कामाला कधी नाही म्हणून सांगत नाही. केव्हा काही त्यांना फोन केलं, रात्र असो दिवस असो पाऊस असो काही असते ते ताबडतोब आमच्यासाठी मदतीला धावत येतात कुठल्याही कामासाठी. तसंच माझे वर्कर अनवर हे माझ्याकडे काम करत असतात. ते नेहमी आपल्या मुलीबद्दल नेहमी मला सांगत होते कि सेठ ऐसा मेरे को प्रॉब्लम है, बच्ची को छोड़ के हम किधर जा नहीं सकता है, ये तकलीफ है वो तकलीफ है. मैं बोले देखो भगवान के ऊपर भरोसा रखो, किधर से ना किधर से कहाँ से राहत जरूर आएगा.
कभी ना कभी आएगा लेकिन आएगा जरूर. ते दिवस आज पटकन निघाले. तसेच यांनी एकदा माझ्याकडे आले, मुझे ऐसा ऐसा बात है, उनको ऑपरेशन करने के लिए बोला. तो ऑपरेशन डॉक्टर ने बोला, लोक शर्मा, उन्होंने बोला ये ऑपरेशन सक्सेस होएगा तो आप इतना इतना पैसा भरने के लिए लगाए. तो बोला ठीक है, अपन पैसे का बंदोबस्त करते हैं, हर जगह पे घूमते, कहाँ पैसा मिलता है कहाँ नहीं मिलता है वो देखते आप. तो आम्ही फिरलो इकडे तिकडे, पण काही झालं नाही ते. पण तेच थोडं ते अनमोल. नमस्कार. त्यांच्या मुलीचे ऑपरेशन झाले, 2,85,000 रुपये भरण्यासाठी मध्येच आम्ही इकडे तिकडे धावत होतो. तसंच माझ्या ध्यानामध्ये आलं की प्रकाश नारायण फुटाणे यांच्याकडे आम्ही ताबडतोब नाव घेतली आणि त्याला विनंती केलं, साहेब हे असं असं फाईल आहे, असं असं डॉक्टरने सांगितलेलं आहे. तर त्यांनी मार्गदर्शन दिलं आणि ताबडतोब त्याच्यामधून हे ऑपरेशन आम्हाला लवकरात लवकर करून त्यांनी दिलं. नमस्कार. मल्लिकार्जुन आणि अशी यांची मुलाखत ऐकली असते. मला दोन शब्द सांगायचं होतं असं की त्याच्यापुढचं जे काही ते सांगणार आहे, जे विस्तृतपणे ते आपले फुटाणे साहेब सांगतीलच. तर त्याच्यात मला असं वाटतं की दोन शब्द माझ्या मनावर मी व्यक्त केलेले आहे. ते असं की आज हे जे मंच जो आहे हा कुठला राजकीय मंच नाही. आज हे आम्ही जेवढे सगळे आहोत ना, हे सगळं माध्यमात आलं. ते एवढ्या वर्षापासून लोकांची जी मदत करतात, ही मदत करतात हे लोकांना माहीत आहे की माहीत नाही हे मला माहित नाही. परंतु कुठेतरी असं वाटतं एक दायित्व म्हणून की त्यांची जी कार्याची प्रचिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आज त्यांना आपण काही देऊ शकत नाही, पण ते खूप समाधानी. त्यांचं हे खरंच हे जे कार्य आहे खरंच मौलिक कार्य आहे. कारण की आपण जिथं बघतो ना की जो आहे ना, कुठली एक संस्था असतात, तो एखादा माणूस असतो किंवा तो बाबा मी आमदाराचा माणूस आहे, खासदाराचा माणूस आहे, माझी ही ओळख आहे ती ओळख आहे, अशा ओळखीच्या माध्यमातून ते स्वार्थी भावनेने काम करतात. परंतु माझ्या आयुष्यामध्ये भेटली ही पहिलीच व्यक्ती आहे ती म्हणजे श्री फुटाणे साहेब. त्याच्याविषयी मी एक सांगू शकतो की हे माझे मित्र सुद्धा आहेत, ज्या ठिकाणी मी काम करतो. जवळपास नाही म्हणता आता 17 वर्ष झालेले. आम्ही एकमेकाच्या परिचयामध्ये आम्ही नेहमी असायचो, आमचे विषय पण असायचे. परंतु आज म्हणजे त्यांचा खरा अनुभव मला कधी आला ते तुम्हाला मी सांगतो की आता हे जेव्हा मल्लिकार्जुन आणि जे अनवर आहेत यांनी जे त्यांचं मनोगत व्यक्त करून केल्यानंतर जी माझ्या मनातून जी भावना व्यक्त झाली ती मी फक्त व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. ते असं की ह्या कोविडच्या दिवसामध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जे कोविड पेशंट सोडून जे इतर आजार आहेत त्यासाठी कुणालाही ऍडमिट करून घेत नव्हते. तर अशीच एक केस झाली की मी ज्या ठिकाणी राहतो त्याच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये एक संकेत कोरेकर नावाचा मुलगा, तो मला नेहमी काका म्हणजे आदर भावनेने तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. जे त्यांची खरंच खूप गरीब परिस्थिती आहे की त्यांची आई आणि त्यांची 2 मुलं आणि त्यांचे वडील रिटायरमेंट म्हणून कॅम्पची गाडी त्या सरकारने सोडून गेलेले. फक्त एक माध्यम बिल्डिंगमध्ये असतो. त्याच्याप्रमाणे असंच एक उक्ती झाली की त्याच्या आईला पित्ताशयाचे खडे झाले पित्ताशयामध्ये. तर ते जवळपास 9 महिन्यापासून त्या खड्यांचा आजार इतका वाढला होता की त्यांना सारख्या चक्कर यायचे, चक्कर पडायच्या. तर तुम्हाला हे बोलायचं की मी असं घडलेलं आहे, डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने काय अँटीबायोटिक असं औषध द्यायची, तात्पुरतं बरं वाटायचं. शेवटी पण ते काम करत डॉक्टर तिथे हॉस्पिटलला प्रॉपरली आणि सोनोग्राफी एक असं चेक करून घेऊ. म्हणजे काका खूप ठिकाणी गेलो पण कोविडमुळे कुठेच ऍडमिशन मिळत नाहीये. प्रायव्हेटली चेकअप केला तर समजलं की बाबा काहीतरी 11 खडा त्यांच्या पित्ताशयामध्ये होता, त्यांना खूप त्रास व्हायचा. मग त्यांनी शेवटी काय केलं की सोमेर हॉस्पिटल आहे प्रायव्हेट ठिकाणी, तिथे त्यांनी ती चौकशी केली. तर त्यात सांगितलं की तिथे ऑपरेशन करावं लागेल. तर त्यांनी सोमवार हॉस्पिटलचा खर्च जवळपास 80,000 सांगितला. तो शेवटी मग आला मला भेटला, बोला काका असं असं 80,000 कुठून आणायचे, कोणताही काहीच नाही, आईची कंडिशन अशी काय करू, कोणच नाही नव्हतं त्याच्या वगैरे. म्हटलं एक काम कर, माझ्या लगेच डोक्यामध्ये आलं प्रकाश फुटाणे साहेब. त्याच वेळेला म्हणजे आपण म्हणतो ना एक फ्लॅशच झालं विचारायचं डोक्यामध्ये. पण म्हटलं कसं डायरेक्टली इंट्रोड्यूस कसं करायचं, पहिलं म्हणजे ती जी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला पण कळणं गरजेचं आहे की खरंच हे काम फुटाणे साहेब करू शकतात. हे त्यांच्या मनामध्ये बिंबवलं गरजेचं आहे. ठीक आहे म्हटलं तुझा केम हॉस्पिटलला एकच चौकशी कर. बोललं की मी गेलो केमला, एकच गेला. बोललं की मी केमला गेलो
टीमला काही ऍडमिट करून घेत नाही, सध्या केसेस बंद आहेत असं त्याला सांगण्यात आलं. ठीक आहे म्हणून त्यानंतर मी त्याच्या समोरच डॉक्टर साहेबांना फोन केला, असं असं केस आहे म्हणून सांगितलं. त्यांना मी आधी उपस्थित दिली होती की बहुतेक एखादी केस आहे साहेब मी तुम्हाला सांगेलच असं आहे ते. पण ठीक आहे म्हटलं, त्यांना मी सांगितलं अशी केस आहे. त्यांनी लगेच त्यांची ड्युटी संपवून सायन्स सर्कल इथे आले, आम्हाला भेटायला बोलवलं, त्यांनी केस पाहिली. तिथल्या तिथेच त्यांनी जे केम हॉस्पिटल एचओडी आहेत, ते सर्जिकल वॉर्डमध्ये एचओडी आहेत डॉक्टर अल्पना देशपांडे, त्याला तिथे फोन केला. त्यांनी त्याच वेळेला त्याची अपॉइंटमेंट घेतली. दुसऱ्या दिवशी हे आई आणि मुलगा हॉस्पिटलला गेले. 4 दिवसामध्ये त्यांचं ऑपरेशन एकदम सक्सेसफुल बरे होत्या घरी आले. साहेबांना खरंच मी आभारी आहे. आणि आता जेव्हा ही मनोगत ऐकले तेव्हा मला अगदीच गदगदून आलेलं आहे. आणि सांगायचं येतो असंच की मी सूत्रसंचालनची करतोय, मी याच्यामध्ये कुठला एक्सपर्टाईज नाहीये, मी हे करतो मी पहिल्यांदाच करतोय. आणि करण्याचा हेतू असा की इथे कुठला काही राष्ट्रीय मंच नाहीये का कुठेतरी असं मोठं फंक्शन करून किंवा त्यांना काही दिखावा करायचं की आम्ही सुद्धा किंवा साहेब तुम्हाला आम्ही असं सांगितलं नाही. हे प्रत्येकाच्या मनातून आलेली भावना आहे की साहेब हे तुमच्या कार्याची जी पोचपावती, ती पोचपावती ही मनातून आली पाहिजे, तुमच्या दिखाव्यातून नाही. त्यामुळे माझ्याकडे चुका पण झाल्या असतील तर कृपया तुम्ही माफ करा, थोडं समजावून घ्या की आमचे फुटाणे साहेब हे कुठल्याही प्रकारचे आपण म्हणतो ना स्वार्थी भावनेने काम न करता फक्त आणि फक्त माणुसकीच्या भावनेतूनच माणसाला माणूस म्हणून मदत करतात. नमस्कार. आज आपल्या समोर सोमन सोशल बराईट काउन्सिल फाउंडर, नॅशनल एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट या नात्याने आज बरीच 30 वर्ष मी जी रोगी आहेत, गांजलेले आहेत, त्याचा कोणीच वाली नाही. आणि अशा कठीण अवस्थेमध्ये लोक आपल्या ऑपरेशनासाठी म्हणा, आपल्या कशा व्याधी लगेच दूर कसे होतील, काय करायला व्याधी झाली की त्याला किती 1 लाख 2 लाख 3 लाख 7 लाख 8 लाख अशा प्रत्येक प्रकारच्या अनेक रोगाच्या किमती ठरल्या गेल्या डॉक्टरांकडनं, प्रायव्हेट डॉक्टरांकडनं, शासकीय डॉक्टरांकडनं. पैशाची पूर्तता केल्याशिवाय ऑपरेशन होत नाही. आणि त्यासाठी भटकणारे त्यांचे कागदपत्र, त्यासाठी त्यांची वणवण, त्यांची नोकरी, त्यांचं घरदार, त्यांचा परिवार, हा सगळ्याचा विचार केला आणि अभ्यास केला तर नुसतं फोनवरती आपण काम करू शकत नाही. ज्याच्याकडे सगळं काय आहे तो उद्या ये, परवा ये, मला वेळ नाही, आपली अशी भावना व्यक्त करतो. परंतु या 40 वर्षाच्या अनुभवातून असं मला दिसून येते, मी माझी स्वतः सांगतो, मी निस्वार्थी आहे की निस्वार्थी आहे हे तुमच्यावरती आहे. माझ्या आता बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेल. ना किंतु ना परंतु त्यामध्ये दिसणार नाही. जे काय आहे ते स्वच्छ समोरासमोर तुम्हाला दिसणार आहे आणि दिसलेलं आहे आणि बघितलेलं आहे प्रत्यक्ष. कारण ज्याच्यावर जी रुग्णावरती घडते घटना आणि ती परिवारावरती आणि कुटुंबावरती ज्या काय त्रास असतो तो त्यालाच माहित असतं की आता पैशाची रुग्णासाठी मी आता 5 लाख रुपये कुठून आणून, 3 लाख रुपये कुठून आणून, 2 लाख रुपये कुठून आणून. आणि प्रत्येक कामामध्ये जर आपल्याला जर पैशाची चर्चा करण्यासाठी जर शासकीय निवासाचं दारिद्र्य रेषा काही जात असेल तर त्याला राशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर राजीव गांधी निधीचे पत्र, आमदारांची शिफारस, मग काही ट्रस्टची शिफारस, ती त्यामुळे तरी पैसे जमा होत नाही. मग करायचं काय? माझ्या अभ्यासाप्रमाणे मी करतो की मी प्रत्यक्ष डॉक्टरकडे जातो. 40 वर्षात तसंच केलं मी केमला.
जेला नायकला आपण प्रत्यक्षात जाऊन अनुभव घेतलं. प्रत्यक्षात पेशंट उभा करायचो आणि प्रत्यक्षात पेशंटबद्दल बोलायचो आणि त्याची कागदपत्र लागणार त्यावेळी मी त्याच्यावर धावपळ करायचो. इथून ते पेपर कसे जमा करायचे, हे पेपर त्या अनुमानातून त्यांना आपण असे पुढच्या वेळेला करणं मी मदत करत गेलो. आणि आजच्या क्षणाला की रियासीत राहून आपलं घर सांभाळायचं, नोकरी सांभाळायची आणि प्लस आपलं काम करायचं आणि अशा तुमच्या लोकांना रोगांची सेवाही करायची. जास्त मला बोलायचं नाही रोग्यांबद्दल. किती पैशाची करणार तरी पिलं तरी काय काय लागतं, त्याला एका दिवसात कोणतं काम होत नाही. त्याला किती वेळा जावं लागतं, किती वेळा बोलावं लागतं, तेव्हा ते काम होतं. पण तसं माझ्याकडे नाहीये. माझ्याकडे आलेला वस्तुस्थितीमध्ये मनुष्य तो कधीच पाणी जात नाही, माझी स्वतःची नाही, त्या माणसाच्या बोलण्यावरच तुम्हाला समजतं. कारण त्याच्या वेदना त्यालाच माहित असतं की याला किती त्रास आहे ते मी ओळखू शकतो. आणि तो करणाऱ्या व्यक्तीला माहित असतं की काय चाललंय ते. खरोखर त्या व्यक्तीला मग माझ्या हातून जेवढं होईल तेवढ्या लवकर त्याला रोग्यातून मुक्त करण्याची मी देवालाही मदत करत असतो आणि त्यालाही त्याच्यात मदत करत असतो की त्याला त्यांच्याकडे का झालं तर तो बरा होतो आणि तो आनंद त्याच्या चेहऱ्यावरती आहे. तो चेहरा माझ्या हृदयाला सकाळचा दौड जो असतो तो त्याच्या हृदयावर पडतो आणि त्याची कळी फुटते अश्रू आणि माझ्या हृदयावरती आणि त्या हसऱ्याच्या चेहऱ्याच्या हृदयाने अश्रू माझ्या हाताला पडतात. त्या बोलण्याच्या माझं खरोखर मी देवाला म्हणतो की त्याच्यासारखं सुख कुठे नाही मिळणार. आणि हे सुख करण्यासाठी माणसाला शोधावं लागत नाही. हे आभारपत्र गेलं मी जळून जाईल, खाप होईल, सगळं जाईल, पण या माणसाला जी मी मदत केली तो मला विसरेल का, हे मानाच्या हृदयामध्ये बोलायचं आहे. म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे. माझ्याकडे येऊन फक्त 2 दिवसामध्ये त्यांनी ते काम करून घेतलं आणि ऑपरेशनलाही मदत जाऊन त्याला फीडबॅक ठेवला. तिथपर्यंत त्याला मदत मी करावी ही अशी मनाची सेवा त्याला जाणून करावं लागतं. तो तिकडे दिला असं ऑपरेशन त्याला वाटतं की मला का होईल, पुढे का होईल हे मला माहिती काय होईल, पण त्याला ते कळत नसतं. ते करण्यासाठी त्याला साठवण्याची आवश्यकता असते. साठवण म्हणजे असं साठवण नाही तो तिकडे उभा आहे मी आहे, तो जे काय बोलतो त्याच्यावरती साठवणं ठरलं ते काही होतं. खरंच हे असंच होतंय आणि ते होणार. आणि मग त्याला कसं त्याला ते भावना निर्माण त्यातून मुक्त होतो. म्हणजे भयमुक्त मुक्त करून त्या रोग्यामधून आणि त्यांना हे माणसाच्या हृदयामध्ये पाहिजे. हीच खरी माणसाची कला आहे. म्हणून त्याने दिलेलं आभारपत्र मल्लिकार्जुन हे खरोखर त्यावेळी अशा परिस्थिती होते की मला सांगता येत नव्हतं की त्याचं उद्या काय होईल. हे त्यांच्या घरच्या लोकांनी आश्वासनच सोडलं होतं की आता जाणार आणि बाहेर बळणं बसले होते. डॉक्टरांनी सांगितलं आमच्यातनं जेवढं होतं तेवढं केलं. आता डॉक्टरांच्या हातात मी नाहीये. जे काय होईल ते देवाच्या घरी. देव काय, देव सगळ्यांच्या आत्म्यात आहे. तुमच्या आमच्या आत्म्यामध्ये आहे. फक्त ओळखता आला पाहिजे की देव कुठे आहे, कसं आहे, कोण करतोय, काय करतोय हे कळलं तर काय होत नाही. मी नुसतं बघितलं त्याला रक्ताच्या खांब्यामध्ये पडलेल्या सायन्स हॉस्पिटलमध्ये त्याची अवस्था एवढी खराब होती की सगळ्यांची होईल. मला आम्ही त्याला धीर असा दिला पहिला, धीर देऊन नंतर डॉक्टरशी संपर्क केला. त्याने सांगितलं त्याची नस वगैरे तुटलेली आहे. नस तुटल्यानंतर मग पहिलं ऑपरेशन काय करायचं ते बघितलं. त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं हार्ट फ्रॅक्चर आहे, तो ऑपरेशन आहे. डॉक्टर वैद्य की आमचं ऑपरेशन झालेलं आहे आता नसतं, पुढील कामासाठी तुम्ही तुमच्या आरतूच्या लागा. देव तुमच्या बाळा सगळ्यांच्या पुढे आश्वासन उभा नाही. तुम्ही असं वाटतं की मी एवढा मदत केल्यानंतर मी कुठेतरी कमी पडेल, माझं घर जर मला नोकरी जाईल की मला धंदा ठेवणार, असं नाहीये. देव तुमच्या पाठी उभा राहणार ही माझी देव आहे. म्हणून मी सांगतो तुम्हाला की रुग्ण सेवा ही ईश्वरी सेवा. या सेवेमध्ये खंड कोणी पाडून देऊ नका. कृपया करून त्याची तुम्ही अशी मदत करा. तसंच अनवर ह्याच्या मुलीचीही पहिली अवस्था की किती ती दिसत होती, काय बोलती, कसं रडत होता आणि ते बासू साहेबांनी आमच्यापर्यंत घेऊन आलं. ते एक समाज कार्यकर्ता मोठे आहेत. असे समाज कार्यकर्त्यामधूनच अशी माणसं निर्माण येतात. म्हणून माझी जाताना 2 शब्द म्हणतो. एक ब्रीद वाक्य आहे, ह्या जगामध्ये जगावे कसे, ह्या जगामध्ये जगावे कसे,
ना भयमुक्त असतं, ना दारिद्र्यमुक्त असतं, ना रुग्णमुक्त असतो. केवळ एक अनुभव त्या भावातून जे फूल उभेल प्रत्येकाच्या हृदयामागे, ते फूल प्रत्येकाने समाजकार्याचं प्रेरित करावं आणि लोकांना मदत करावं हीच मी मनाला विनंती करतो. असेच समाजकार्य करण्यासाठी तुम्ही सगळे हात पुढे करा अशी मी प्रार्थना करून आजचा हा जो आगळा वेगळा कार्यक्रम आपण इथे आयोजित केला, तो आगळा वेगळा यासाठी आहे की कार्यक्रम खूप होतात, कार्यक्रम मी सुद्धा खूप पाहिले बघितले, पण आजचा खूपच आगळा वेगळा कार्यक्रम आहे. कारण राजकीय नाही, सामाजिक नाही, एक निस्वार्थी भावनेने आपल्याला आयोजित केलेला कार्यक्रम आहे आणि लोकांना काहीतरी पोचावं. आज खरी गरज आहे तर 1-1.5 वर्ष कोविडच्या माध्यमातून लोकांचे अक्षरशः हाल झाले आहेत, लोकांना नोकऱ्या गेल्या, लोक घरी बसलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे पैसा असूनही लोकांना वेळेवरती मेडिकलचे ट्रीटमेंट मिळत नाही. इतर पैसा असणाऱ्या लोकांची अवस्था आहे आणि ज्यांच्याजवळ पैसा नाही आहे तर त्यांची तर एकदम विस्तार अवस्था आहे. त्यांना पैसा नसताना सुद्धा कुठे पैसा जमा करायचा आणि कुठे ट्रीटमेंट घ्यायची आणि कशी घ्यायची हे सुद्धा कळत नाही. अशा वेळेला गोरगरीब लोकांना एकच गोष्ट लक्षात राहते, ती म्हणजे परमेश्वरावरती ते अवलंबून राहतात आणि परमेश्वर हा कोणत्याही धर्मामध्ये कोणीही अजून पाहिलेला नाही. तो एका माणसाच्या माध्यमातून एक एनर्जी असते आणि अशा एनर्जी म्हणजे एखादा माणूस असतो, त्या एनर्जीच्या माध्यमातून त्यांना मदत होते आणि प्रत्येक माणूस हा परमेश्वराचे आभार मानतो. तसंच आज ज्या माध्यमातून आपण इकडे सर्वांचे आपण बघतोय, डॉक्टर फुटाणे सर, त्यांचं खरंच खूप कौतुक केलं पाहिजे. मी आज इथे सोशल ह्युमन राईट्स काउन्सिलच्या माध्यमातून बोलतोय. आम्ही बऱ्याच सोशल ऍक्टिव्हिटीज करतो, त्यामध्ये ह्यांचं जे स्थान आहे फुटाणे सरांचं ते सगळ्यात मोठं आहे. कारण मेडिकल ट्रीटमेंट मिळणं खूप गरजेचं असतं की रोग्याला डॉक्टर ठीक करतात किंवा पैसा ठीक करतो हा भाग नंतरच आहे, पण आजार म्हणा किंवा ऍक्सिडेंट म्हणा तिथपर्यंत पोहोचेपर्यंत जो मताचा कालावधी आहे त्या वेळेच्या मर्यादेमध्ये जर ट्रीटमेंट झाली तर रुग्ण वाचतो, अदरवाईज तो डेड होतो. म्हणून यांचं जे कार्य आहे ते एकदम थोडे कार्य आहे. त्याला माझा पूर्ण सलाम आमच्या सोशल ह्युमन माध्यमातून आम्ही सलाम करतो. आणि मला एकच 2 वाक्य बोलावंसं वाटतं त्यांच्या बाबतीत. साधू संतांनी म्हणून ठेवले, जे काय रांजले गांजले त्याची म्हणजे जो आपले साधू तुळशी जाणावा देव देतीचे मानावा. तर फुटाणे साहेबांच्या बाबतीमध्ये खरंच तंतोतंत वाक्य लागू पडते. माझा त्यांना सलाम आहे त्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांना शुभेच्छा आहे. तसंच आपण सगळेजण ह्या व्हिडिओ पाहताय, आम्हाला खूप लोकांची गरज आहे, महाराष्ट्रातून आहे, भारतातून आहे, की तुम्ही सुद्धा निस्वार्थ भावनेने जे काही लोक येत असाल आम्ही जोडत असाल तर तुम्ही जोडले जावे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की ज्यांना समाज कार्याची आवड आहे त्यांनी हे खाली जे नंबर दिलेले आहेत फुटाणे सरांचे, त्यांना संपर्क करा. कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला अडथळा आला, कुठेही तुम्हाला मेडिकलची गरज पडली तर 1ही रुपया न घेता आम्ही ही निस्वार्थ भावनेने तुम्हाला मदत करत आहोत. त्यासाठी तुम्ही ह्या व्हिडिओचा उपयोग करा आणि खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की संपर्क साधा. तुम्हाला वेळेमध्ये नक्की मदत मिळाली जाईल. धन्यवाद.